चांदवड तालुक्यातील दहिवद येथील सैनिक नारायण साहेबराव पानसरे हे आपली सुट्टी संपवून भारत मातेच्या सेवेसाठी चायना बॉर्डरवर जाण्यासाठी निघाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांचे वृद्ध वडील रात्रीच्या वेळी घरी जात असताना त्यांच्या भावबंधांनी त्यांना अडवून अमानुष मारहाण करत जखमी केलं। या घटनेत ते फ्रॅक्चर झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले आहे। या घटनेची माहिती चांदवड येथील माजी सैनिक संघटनेला कळताच त्यांनी आज चांदवड प्रांत कार्यालय, चांदवड पोलीस स्टेशन यांना निवेदन देत तत्काळ दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे, लक्ष्मण सोनवणे, गणेश पवार, गोकुळ शिंदे, धनंजय पाटील, पटेल शकील, केदू आवारे, मापारी मुनील, कदम, रवींद्र ठाकरे, विश्वनाथ जाधव, शरद आदींसह सैनिक यावेळी उपस्थित होते। जय हिंद। मी गोकुळ देवराम शिंदे माजी सैनिक असून आज या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा सारांश असा आहे की जे नारायण पानसरे हे ऑन ड्युटी असताना त्यांच्या आईवडिलांना जी मारहाण झाली त्या मारहाणीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण जमून आणि असा जो हा प्रत्येक माजी सैनिक किंवा सैनिकावर कार्यरत असणाऱ्या यांच्यावर जो अन्याय होतो याला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी पूर्ण भारतीय सैनिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जे निवेदन देतोय त्याच्यावरती खास आणि एकदम निषेधार्थ हा निर्णय झाला पाहिजे आणि दोषींवर योग्य ती कठोर कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी या सर्वांच्या वतीने मी हे आम्ही सर्वजण निवेदन देत आहे आणि याची सर्वांनी नोंद घ्यावी। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।